विद्यार्थी मित्रांनो, 22 तारखेला फर्स्ट इयरचा आपला क्रेडिट बेस्ड सिस्टमचा रिझल्ट लागला. त्याच्यानंतर तीन मेन प्रॉब्लेम मुलांना येत आहे. ते तिन्ही प्रॉब्लेमचे सोल्युशन या व्हिडिओत देणार आहे. पहिला प्रॉब्लेम आहे, भरपूर मुलांच्या रिझल्टमध्ये चुका आहे, मग ऍक्च्युअल रिझल्ट कुठे बघायचा. सेकंड, मला आता जो रिझल्ट भेटला तो मला ग्रेड सिस्टीमचा होता, क्रेडिटचा होता, मला माझे ऍक्च्युअल मार्क्स कुठे बघायला भेटेल. आणि थर्ड, रिव्हॅल्युएशन आणि रिचेकिंग मधला फरक काय, दोघे सारखे की वेगळे. वन बाय वन स्टार्ट करूया. पहिला, मला रिझल्ट मध्ये भरपूर मुलांच्या चुका आलेल्या आहे. हो, जसं डॉलर आणि झिरो आलाय. डॉलर म्हणजे तुम्हाला कोंडो दिलाय, कोंडो दिल्यावर रिझल्ट पास होतो, झिरो येत नाही, सो ती चूक आहे. अशा भरपूर करेक्शन आहे, त्यासाठी तुम्हाला ऍक्च्युअल रिझल्ट बघावं लागेल. ओके, सो दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर इथे आहे. ऍक्च्युअल रिझल्ट कुठे भेटेल तुम्हाला? दोन पर्याय आहे. एक, कॉलेजमध्ये गॅझेट कॉपी येते. ती कधी येते? साधारणतः या सोमवारी 26 तारखेला येऊन जाईल. सो तेव्हा तुम्ही त्या गॅझेट कॉपीमध्ये तुम्हाला ऍक्च्युअल रिझल्ट बघायला भेटतो. त्यात तुमचे मार्क्स असतं, कुठल्या विषयाला इनसेमला किती मार्क आहे, इनसेमला किती मार्क आहे. सो ती गॅझेट कॉपीमध्ये तुम्हाला ऍक्च्युअल रिझल्ट बघायला भेटतो. किंवा सेकंड पर्याय आहे, जेव्हा रिझल्ट लागल्यानंतर साधारणतः 7-8 दिवसानंतर, म्हणजे समजा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवारच्या नंतर तुम्हाला काय राहील, तुमचं स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम जे असतं, तर स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम मध्ये तुम्हाला एक फोटोकॉपीचा ऑप्शन येतो. त्या फोटोकॉपीचा ऑप्शन आला की तिथे तुम्हाला प्रत्येक विषयाचे ऍक्च्युअल मार्क तुमचे बघायला भेटतात. इनसेमला किती मार्क आहे, एंड सेमला किती मार्क आहे. सो तेव्हा तुम्ही तिथून ऍक्च्युअल मार्क्स बघू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं मला कमी मार्क पडले किंवा माझा बॅक नको राहायला पाहिजे, तुम्ही ते पेपर लिहिला, मग तुमचे ऍक्च्युअल मार्क बघून तुम्ही फोटोकॉपीच्या ऑप्शनला सिलेक्ट करू शकता. ओके, सो थर्ड क्वेश्चन आहे आपला रिव्हॅल्युएशन आणि रिचेकिंग मधला फरक. सो मित्रांनो बघा, जेव्हा फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर तुम्ही जो आन्सर शीट लिहिली त्याची ऍक्च्युअल तुम्हाला पीडीएफ येते. तुम्ही जी लिहिली त्याची ती पीडीएफ आल्यानंतर चेक करायचं तुम्ही. तुमचे समजा काही क्वेश्चनचे मार्कच काउंट नाही झाले. ओके, असं काही असेल, मार्किंगची काउंटिंग चुकली आहे, तुम्हाला 32 मार्क पडत होते, तिथे 28च दिले आहे, म्हणजे काउंटिंग चुकली आहे, तर तुम्ही रिव्हॅल्युएशनला टाकू शकता. रिव्हॅल्युएशन म्हणजे रिकाउंटिंग. आणि रिचेकिंग म्हणजे काय, की जर एखादा क्वेश्चन तुमचा चेकच नाही झाला, एखादा क्वेश्चन पूर्ण बरोबर असून 5 पैकी 2च मार्क दिले, तो झाला रिचेकिंग, मग तुम्ही रिचेकिंगला टाकू शकता. सो रिव्हॅल्युएशन आणि रिचेकिंग बोथ आर डिफरंट. दोघांपैकी एकच ऑप्शन आपण घेऊ शकतो, दोघी घेऊ शकत नाही. क्लिअर आहे? येस. सो या पद्धतीने अजून काही डाऊट असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्ही नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. पर्पल ॲट ऍप्लिकेशनवर तुमचे फर्स्ट इयरचे M1, M2, BXC, BEE, PPS, ग्राफिक्स या इम्पॉर्टंट 6 विषयांचे एकदम बेस्ट ऑफ बेस्ट मराठीमध्ये व्हिडिओ लेक्चर आहे. येस, मराठीमध्ये. सो हे कुठलाही विषय तुम्हाला यार कॉलेजमध्ये गेला, वाटतं यार मी कॉलेजमध्ये शिकलो पण मला स्कोर करायचं, डबल शिकायचं, अजून जेवढ्या वेळा जास्त वेळ शिकेल तेवढा डोक्यात शिरेल तेवढा मी स्कोर करेल. सो नक्की सबस्क्रिप्शन घ्या. सबस्क्रिप्शन एकदम ऑफोर्डेबल प्राइस मध्ये, त्याच्याने तुम्ही 10-10 वेळा बघा, स्कोर करा. कॉलेजमध्ये गेले, शिक्षक भारी होते, पण मला समजलं नाही, मला कन्सेप्ट क्लिअर नाही झाला, माझं बेसिक क्लिअर नव्हतं, पण मला इनसेमला स्कोर करायची किंवा बॅकलॉग पडलाय तो काढायचाच आहे, आता काय करू? मग त्या केसमध्ये पण ते जे पर्पल ॲटचं ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन घ्या, त्या सबस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ लेक्चर आहे ते बघा. इतक्या सोप्या भाषेत तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल, कुणाचीच गरज नाही पडणार. तुम्ही सेल्फ असे बनणार ना की तुम्ही स्वतःच अभ्यास करशाल आणि मित्रांना शिकवशाल, एवढा तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल. कारण 10-10 वेळा तुम्ही व्हिडिओ बघून ते एकदम परफेक्ट होऊ शकता. सोप्या भाषेत मराठीत आपले व्हिडिओ आहे. सो नक्की व्हिडिओ लेक्चर बघा, मित्रांनाही शेअर करा. आणि सगळ्यात महत्वाचं, इनसेम 12 मार्काला पासिंग आहे, त्याच्यापैकी 10 मार्काचे फ्री व्हिडिओ लेक्चर आम्ही अवेलेबल करून दिले पर्पल ॲट ॲपवर. ऍटलीस्ट ते फ्री व्हिडिओ लेक्चर बघून तुमची पासिंग कन्फर्म करा. आवडलं तर सबस्क्रिप्शन घ्या, नाही आवडलं सोडून द्या, पण नक्की मित्रांना सजेस्ट करा. ओके, सो थँक्यू.